प्रकरण 1 संस्कृती कल्चर। प्रश्न 1 संस्कृती ही संकल्पना स्पष्ट करा। कन्सेप्ट। उत्तर सर्वसामान्यपणे व्यवहारात आपण संस्कृती या शब्दाचा नेहमी वापर करतो। एखाद्या व्यक्तीसंबंधी मत व्यक्त करताना ती व्यक्ती सुसंस्कृत आहे किंवा असंस्कृत आहे असे म्हटले जाते। तसेच एखाद्या समाजाविषयी संस्कृतीहीन समाज हे विशेषण लावले जाते। सहज शब्दात उपयोगात आणल्या जाणाऱ्या शब्दांना काटेकोरपणा नसतो, परंतु शास्त्रात मात्र यापेक्षा वेगळा अर्थ वापरण्यात येतो। समाजशास्त्रात सुद्धा समाजशास्त्र व मानवशास्त्राच्या अभ्यासकांनी संस्कृतीचे वेगवेगळे अर्थ लावले आहेत। कारण या अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून प्रगत अप्रगत कोणताही समाज संस्कृतीहीन नसतो आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने संस्कृतीला आपापल्या परीने आत्मसात केलेले असते। म्हणून संस्कृती ही मानवी समाजाचे एक अविभाज्य अंग आहे। तसेच संस्कृतीचे अध्ययन हा समाजशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे। कारण मानव प्राणी आणि मानवेतर प्राणी यामधील फरक व भेद संस्कृतीच्या आधारावरच करण्यात येतो। मानव समाजाची सर्वात महान संपत्ती म्हणजे संस्कृती होय। संस्कृती अशी परिस्थिती होय ज्यात जीवन व्यक्त करून मनुष्य एक सामाजिक प्राणी बनतो व भौतिक घटकांना आपल्या अनुकूल बनवण्यासाठी क्षमता निर्माण करतो। म्हणूनच असे म्हटले जाते की मानवापासून त्याची संस्कृती वेगळी केली तर त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहत नाही। इतके संस्कृतीचे महत्त्व मानवी समाजात आहे। प्रश्न 2 संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करा। नेचर। उत्तर मानवी समाज व मानवेतर समाज यामधील मुख्य फरक म्हणजे मानवी समाजात संस्कृतीची वाढ झालेली दिसते व मानवेतर प्राण्यांच्या समाजामध्ये तशी ती झालेली नसते। व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात ज्या कृती करते त्यांचे स्वरूप, दिशा, उद्देश इत्यादी गोष्टी समाजाच्या संस्कृतीकडून ठरवल्या जातात। म्हणूनच तर संस्कृतीची वाढ व निर्मिती हे समाजाचे एक मुख्य लक्षण आहे। संस्कृती ही मानव समाजातच का दिसते? तिची निर्मिती व वाढ मानवी समाजातच का झाली? इतर प्राणी, पशु, पक्षी संस्कृती निर्माण का करू शकले नाहीत? इत्यादी प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात। समाजशास्त्रामध्ये त्याचे उत्तर असे की संस्कृतीच्या निर्मितीसाठी, ग्रहणासाठी, हस्तांतरणासाठी व रक्षणासाठी आवश्यक असणारी क्षमता फक्त मानव समाजामध्येच आहे। यामुळेच मानव संस्कृती निर्माण करू शकला। मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीला आपल्या अनुभवाच्या व बुद्धीच्या बळावर बदलून ती नैसर्गिक परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेत असतो। अशा प्रकारे नैसर्गिक परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेताना मानव अनेक यंत्रे व साधने निर्माण करतो व त्याचाच उपयोग करतो। मानवाच्या या प्रयत्नातून संस्कृती निर्माण झाली आहे। संस्कृती ही तुलनात्मकदृष्ट्या स्थिर आहे असे मानले जाते, कारण पूर्ण संस्कृती कधीच नष्ट होत नाही। संस्कृतीत काळानुसार बदल होत असले तरी नवीन मूल्यांचा जुन्या मूल्यांशी सुंदर मिलाप झालेला आढळतो। प्रत्येक व्यक्तीचा जन्म ज्या संस्कृतीत होतो त्या संस्कृतीची शिकवण व्यक्तीला लहानपणापासून मिळत असते। व्यक्तीच्या वृत्ती, आचार, विचार घडवण्याचे कार्य संस्कृतीकडून केले जाते। समाजात प्रत्येक व्यक्तीने कसे वागावे याचे आदर्श संस्कृतीने घालून दिलेले असतात। प्रत्येक समाजातील व्यक्ती त्या समाजाशी संबंधित असलेल्या आदर्शांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असतात। अशा प्रकारे संस्कृतीचे स्वरूप लक्षात घेतले तर यावरून आपणास संस्कृतीची निर्मिती कशी होते, व्यक्तीचा संस्कृतीशी कसा संबंध येतो, संस्कृतीमध्ये परिवर्तन होत असूनही ती स्थिर कशी असते इत्यादी गोष्टींचे स्वरूप लक्षात येते। प्रश्न 3 संस्कृती म्हणजे काय? मीनिंग। उत्तर एक समाजशील प्राणी या नात्याने मनुष्य त्याच्या सवयी, ज्ञान, दृष्टिकोन, भावना यासारखी श्रेष्ठ अशी सेंद्रिय वैशिष्ट्ये प्राप्त करतो आणि इतर व्यक्तींच्या सहवासात राहून त्यांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतो।
जन्मतः मनुष्य एक जैविक प्राणी असतो, परंतु त्याची बहुतांश वर्तणूक, की ज्याला आपण सामाजिक वर्तन असे म्हणतो, ते शिक्षणातून इतर समाजशील व्यक्तींच्या संपर्कातून घडत असते. अशा तऱ्हेने मनुष्य जे जे प्रयत्न करतो ते संस्कृती या शब्दाने अभिप्रेत होत असते. मानवी समाजातील सर्व रूढी, चालीरीती इत्यादींना उद्देशून 19व्या शतकातील मानवशास्त्रज्ञांनी संस्कृती हा शब्द उपयोगात आणला. नंतर समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञांनी मानवी वर्तनाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून संस्कृती शब्दाचा वापर सुरू केला. संस्कृती हा शब्दाचा तांत्रिक अर्थ व जैविक अर्थ यात फरक आहे. तो मनुष्य सुसंस्कृत आहे, ही इज ए कल्चर्ड मॅन, किंवा तिला संस्कृती आहे, शी हॅज कल्चर, असे शब्दप्रयोग आपण वापरतो. या ठिकाणी त्या व्यक्ती सामाजिक शिष्टाचार व वर्तन प्रकार यांचा उत्तम व सौजन्यपूर्ण आविष्कार करतात असे सुचवायचे असते. कला, वाङ्मय, साहित्य इत्यादी साहित्यविषयक क्षेत्रात संस्कृती या शब्दाचा अर्थ असा लौकिकच घेण्यात येतो. शास्त्रीयदृष्ट्या संस्कृती या शब्दाचा अर्थ भिन्न आहे. कल्चर हा शब्द कोलेर, COLERE, म्हणजे टू कल्टिवेट ऑर इन्स्ट्रक्ट, मशागत करणे, या लॅटिन धातूपासून निर्माण झाला आहे. कोलर म्हणजे सुधारणे, शिकवणे. कोलरपासून कल्टस हे लॅटिन नाव तयार झाले. कल्टस म्हणजे संस्करण वर्तन, कल्टिवेशन ऑर ट्रेनिंग, किंवा संस्कारित वर्तन, कल्टिवेटेड बिहेवियर. थोडक्यात संस्कृती म्हणजे सामाजिक अध्ययनाद्वारे प्राप्त केलेला वर्तन प्रकार होय. संस्कृती हा मूळ शब्द संस्कृत असून त्याचा अर्थ चांगले आचारविचार, चांगली कृती असा होतो. संस्कृती हा समाज रचनेचा अविभाज्य भाग आहे. समाज रचनेचे ज्ञान होण्यासाठी समाजाची संस्कृती समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे समाजशास्त्रात संस्कृतीच्या अभ्यासाला विशेष असे महत्त्व आहे. संस्कृती हा शब्द नेहमीच्या वापरात असला, दैनंदिन व्यवहारात तो रूढार्थाने वापरला जात असला, तरी त्यामागचा शास्त्रीय अर्थ व आशय वेगळा आहे. दैनंदिन व्यवहारात सुसंस्कृत, कल्चर्ड, आणि असंस्कृत, अनकल्चर्ड असा शब्दप्रयोग आपण करीत असतो. पण समाजशास्त्रज्ञांना संस्कृती या शब्दाचा अभिप्रेत असणारा अर्थ भिन्न आहे. सर्वच मानवी समाजाला संस्कृती असते असे समाजशास्त्रज्ञ मानतात. पण समाजानुरूप संस्कृती बदलत असते. सर्वच ठिकाणी ती सारखी नसते. एखाद्याला संस्कृतीच नाही किंवा संस्कृतीत श्रेष्ठ, कनिष्ठता अभिप्रेत असणारा संस्कृतीचा अर्थ लक्षात घेण्यासाठी संस्कृतीच्या निरनिराळ्या समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. संस्कृतीची व्याख्या, डेफिनेशन ऑफ कल्चर. काही मान्यवर मानवशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञांनी संस्कृतीच्या ज्या व्याख्या केल्या आहेत त्या आपल्याला पुढील प्रमाणे लक्षात घेता येतात. 1. सर एडवर्ड हायलर. समाजाचा एक सदस्य या नात्याने मानवाने मिळवलेल्या ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, तत्वे, रूढी आणि इतर क्षमता व सवयी यांचा संकुल समुच्चय म्हणजे संस्कृती होय. कल्चर इज दॅट कॉम्प्लेक्स होल विच इन्क्लूड्स नॉलेज, बिलीफ, आर्ट, मॉरल्स, लॉ, custom, and any other capabilities and habits acquired by man as a member for society. 2. Horton and Hunt. ज्याचे सामाजिक अध्ययन होते आणि ज्यात समाजातील इतर सदस्यांचा सहभाग असतो असे सर्व काही म्हणजे संस्कृती होय. कल्चर इज एव्हरीथिंग विच इज सोशियली लर्न्ड अँड शेअर्ड बाय द मेंबर्स ऑफ द सोसायटी. 3. मॅक आयव्हर. संस्कृती ही आपल्या जीवनाचा आणि विचाराचा एक प्रकार असून दैनंदिन आंतरक्रिया, कला, साहित्य, करमणूक आणि आनंद यांचे सहजपणे केले जाणारे ते वर्तन आहे. कल्चर इज द एक्सप्रेशन ऑफ अवर नेचर इन अवर मोड्स ऑफ लिव्हिंग अँड ऑफ थिंकिंग, इन अवर एव्हरी डे इंटरकोर्स, इन आर्ट, इन लिटरेचर, इन द रिलिजन, इन द रिक्रिएशन अँड एन्जॉयमेंट. 4. E. A. होबेल.
समाजातील सदस्य वैशिष्ट्य असलेल्या एकात्म शिक्षित वर्तन प्रकाराचे एकत्रीकरण असलेल्या व त्यामुळे जैविक वारसा नसणाऱ्या अशा वर्तन प्रकाराचे एकत्रीकरण म्हणजे संस्कृती होय. कल्चर इज द सम ऑफ टोटल इंटिग्रेटेड लर्नेड बिहेवियर पॅटर्न्स which are characteristic of the members of a society and which are therefore not the result of biological inheritance. 5. हर्स्कोविट्स. संस्कृती म्हणजे पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग होय. कल्चर इज द मॅन मेड पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. 6. डॉक्टर इरावती कर्वे. मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. या व्याख्यानाचा घेता असे दिसते की मानवी समाजातील भौतिक व अभौतिक गोष्टींचा प्रामुख्याने विचार संस्कृतीच्या संदर्भात करावा लागतो, कारण या गोष्टी मानवी अंतर्क्रियेतून निर्माण झालेल्या असतात. तसेच त्यांचा मानवी जीवनावर दूरगामी परिणामही होत असतो. या दृष्टीने असे म्हणता येईल की संस्कृती म्हणजे कोणत्याही समाजातील किंवा समूहातील व्यक्तींच्या अंतर्क्रियांमुळे निर्माण झालेल्या विविध विचार, वर्तन प्रकार व वस्तू यांचा समुच्चय म्हणजे त्या समाजाची संस्कृती होय. समाजशास्त्रात मानवाच्या सर्व प्रकारच्या कृतींना संस्कृती हा शब्द लावण्यात येतो. म्हणजे संस्कृती ही सर्वच मानवाजवळ असते. फरक एवढाच असतो की ती कमी जास्त प्रमाणात असते. बहुसंख्य समाजशास्त्रज्ञांनी संस्कृतीमध्ये मानवनिर्मित अभौतिक गोष्टींचा समावेश केलेला आहे. हॅरी जॉन्सन यांनी अभ्यासलेल्या संस्कृतीच्या 160 व्याख्यांपैकी फक्त 15 व्याख्यांमध्ये भौतिक गोष्टींचा संस्कृतीमध्ये समावेश केलेला आढळून येतो. प्रश्न 4. संस्कृतीची घटक तत्वे. एलिमेंट्स ऑफ कल्चर. उत्तर. प्रत्येक मानवी समाजामध्ये संस्कृती दिसून येते. हे समाज परस्परांपासून वेगळे व स्वतंत्र आहेत. म्हणजेच संस्कृतीचे स्वरूप एकसारखे दिसत नाही, तर त्यामध्ये विविधता दिसून येते. त्यामुळे प्रत्येक समाजात संस्कृतीची वाढ स्वतंत्ररित्या झालेली आहे. म्हणूनच निरनिराळ्या समाजाच्या संस्कृतीमध्ये अनेक बाबतीत भिन्नत्व आढळते. परंतु काही सांस्कृतिक बाबी मात्र सर्व समाजाच्या संस्कृतीत आढळतात. सर्व मानवी समाजाच्या व त्या समाजातील व्यक्तीच्या काही मूलभूत गरजा भागवणाऱ्या सांस्कृतिक गोष्टी सर्व समाजामध्ये निर्माण झालेल्या असतात. सर्व समाजाच्या संस्कृतीत आढळून येणारी घटक तत्वे पुढील प्रमाणे आहेत. 1. ज्ञान. प्रत्येक संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे ज्ञान लोकांनी आत्मसात केलेले आढळून येते. मग तो ग्रामीण समुदाय असो की आदिवासी समुदाय असो की नागरी समुदाय, ज्ञान हे प्रत्यास येतेच. सर्व समाजात भौतिक परिस्थितीबद्दल, वनस्पती, जंगलाबद्दल, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल विविध प्रकारचे ज्ञान लोकांना असते. अशा प्रकारच्या ज्ञानावरच त्यांचे दैनंदिन जीवन अवलंबून असते. प्रत्येक संस्कृतीमध्ये ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सातत्याने सुरूच असते. एकूण ज्ञान हे संस्कृतीचे महत्त्वाचे घटक तत्व आहे. 2. विश्वास. मानव जीवनाच्या विविध बाबींसंबंधी तसेच भौतिक सृष्टीसंबंधी समाजातील लोकांच्या मनात रूढ असलेले विश्वास हे संस्कृतीचे मूलतत्व होय. ज्ञान आणि विश्वास यामध्ये फरक आहे. ज्ञान वस्तुनिष्ठ असते तर विश्वास भावनिक असतो. विश्वास प्रत्येक संस्कृतीमध्ये जतन केला जातो. अशा प्रकारचे विश्वास अनेक व विविध असतात. उदाहरणार्थ, मांजर आडवी गेली की अशुभ सबळणे. अशा प्रकारचे विश्वास दैनंदिन जीवनामधील गोष्टींसंबंधी आढळून येतात. मोक्षाची कल्पना हा एक विश्वासाचाच भाग आहे. प्रत्येक समाजामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये विविध प्रकारचे विश्वास आढळतात. 3. मूल्ये व प्रमाणके. मूल्ये आणि प्रमाणके यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे व त्यांच्यामधील फरकही अस्पष्टच असे आहेत. प्रमाणके आणि मूल्ये या दोहोंकडूनही व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले जाते. त्यांच्यातील मुख्य भेद म्हणजे मूल्ये सर्वसामान्य वर्तन कसे असावे हे सांगतात. मूल्ये ही एक प्रकारे
सर्वसामान्य आदर्श असतात, तर प्रमाणके विशिष्ट स्वरूपाची असतात. मूल्यांच्या आधारेच प्रमाणके निर्माण होतात. म्हणूनच मूल्ये व प्रमाणके संस्कृतीचे मूलभूत घटकतत्व आहेत. 4. प्रतीके. संस्कृतीच्या घटकतत्वातील प्रतीके हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक संस्कृतीत अनेक प्रतीके प्रचलित असल्याचे आढळतात. प्रतीके किंवा संकेतामुळे अनेक गोष्टींचे ज्ञान होते, लवकर आकलन होते. उदाहरणार्थ, रस्त्यावरील लाल दिवा त्या बाजूची रहदारी बदल असल्याचा संकेत करतो. राष्ट्रध्वज त्या बाजूची रहदारी बंद असल्याचे संकेत करतो. राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून ठेवण्याचा संकेत संपूर्ण राष्ट्र पुढाऱ्याच्या दुःखद निधनामुळे शोक व्यक्त करीत आहे असे संकेत दर्शवतो. याप्रमाणे संस्कृती अंतर्गत अनेक प्रतीके व संकेत पाहावयास मिळतात. म्हणून प्रतीके हे संस्कृतीचे एक घटकतत्व आहे. प्रश्न 5. सांस्कृतिक साधर्म्य म्हणजे काय? चर्चा करा. उत्तर: प्रत्येक समाजाला एक संस्कृती असते, कारण त्याशिवाय मानव समाजाचा विकासच होणार नाही. म्हणून मानवी समाज आणि संस्कृती यामध्ये घनिष्ठ असा अविभाज्य संबंध दिसून येतो. मानव समाजाच्या जैविक गरजांची पूर्ती संस्कृतीच्या अंतर्गतच पूर्ण होते. संस्कृतीचे स्वरूप सार्वत्रिक असले तरी ती एकाच स्वरूपाची आढळत नाही, तर वेगवेगळ्या समाजाच्या संस्कृतीत काही बाबतीत साधर्म्य व काही बाबतीत वैधर्म्य दिसून येते. संस्कृतीतील साधर्म्याची चर्चा पुढील प्रमाणे करता येते. सांस्कृतिक साधर्म्य किंवा समानता. मानवी समाजाच्या संस्कृतीचा विचार केला असता सर्वच संस्कृतीमध्ये काही गुण एकसमान दिसून येतात. यालाच आपण संस्कृतीमधील साधर्म्य किंवा साम्यता असे म्हणतो. ग्रीनच्या मतानुसार विश्वासातील विविध संस्कृतींमध्ये भिन्नता आढळत असली तरी त्यामध्ये समानतत्व देखील अस्तित्वात असते. क्लार्क विस्लरने मॅन आणि कल्चर या आपल्या ग्रंथात आदिवासी समाजातील संस्कृतीच्या सार्वभौमिक तत्वांना पुढील 9 भागांमध्ये विभाजित केले आहे. 1. भाषा. 2. भौतिक वस्तू. 3. कला. 4. पुराण व वैज्ञानिक ज्ञान. 5. धार्मिक विधी. 6. कुटुंब व सामाजिक व्यवस्था. 7. संपत्ती. 8. शासन. 9. युद्ध इत्यादी घटकांचा समावेश केला आहे. मॅरेडॉकच्या म्हणण्यानुसार सांस्कृतिक समानतेची साधर्म्याची स्थळे म्हणजे संस्कारित वर्तन प्रकारातून निर्माण होणाऱ्या सृष्टीचा समुच्चय होय. त्याचप्रमाणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी सांस्कृतिक वैशिष्ट्ये तसेच मानवी, सामाजिक व जैविक गरजांच्या पूर्तीकरता संस्कृतीच्या अस्तित्वाची समानता, लवचिकता, आदर्शात्मकता व सांस्कृतिक घटकांचे एकत्रीकरण करण्याची क्षमता इत्यादी संदर्भात संस्कृतीची समानता मॅरेडॉकने स्पष्ट केली आहे. अनेक समाजशास्त्रज्ञ व मानवशास्त्रज्ञांनी सांस्कृतिक साधर्म्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे सांस्कृतिक साम्यतेची कल्पना स्पष्ट होते व ते सारांश रूपाने पुढील प्रमाणे पाहता येतील. 1. कुटुंब व्यवस्था. कुटुंब पद्धतीची सार्वजनिकता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सापडेल. त्याचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण कुटुंब संस्था मात्र प्रत्येक समाजात दिसून येते. 2. धर्म. धर्म मानवी जीवनाचे अंग समजले जाते. जगातील प्रत्येक समाजामध्ये धर्म ही संकल्पना अस्तित्वात आहे. हा धर्म प्रत्येक समाजात अनेक स्वरूपात दिसून येतो. 3. दळणवळणाची साधने. मानवी समाज म्हटला की त्या समाजात व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भौतिक सुखसोयी अस्तित्वात असणे आवश्यक ठरते. त्याकरिता प्रत्येक समाजात दळणवळणाची साधने दिसून येतात. 4. कला. कलेचा आविष्कार प्रत्येक समाजात आढळतो, पण ज्यातून जी कला निर्माण होते त्यातून त्या समाजाची संस्कृती स्पष्ट होते. 5. अनौपचारिक शिक्षण. प्रत्येक समाजात अनौपचारिक शिक्षणाची परंपरा दिसून येते. सांस्कृतिक रूढी, प्रथा, परंपरा इत्यादींकडून समाजातील व्यक्तीला अनौपचारिकता अनेक गोष्टी शिकवल्या जातात, ज्याचा संबंध अभौतिक संस्कृतीशी येतो. अशा प्रकारच्या अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था
प्रत्येक मानवी समाजात दिसून येते. 6. संपत्ती. संस्कृतीच्या संदर्भात संपत्तीचा विचार करणे म्हणजे अर्थव्यवस्था कोणत्या स्वरूपात साकार होते याचा विचार करणे होय. अर्थव्यवस्थेशिवाय कोणत्याही समाजाचे अस्तित्व शक्य नाही. अर्थातच संपत्ती हा विभिन्न संस्कृतीचा एक समान घटक ठरतो. याप्रमाणे संस्कृतीतील साधर्म्य किंवा साम्यता स्पष्ट करता येईल. प्रश्न 6. सांस्कृतिक वैधर्म्य किंवा विविधता. व्हेरिएबिलिटी कल्चर याबद्दल माहिती द्या. उत्तर. सर्व मानवी समाजाच्या गरजा सारख्याच असतात, तरी पण त्या मूलभूत गरजांच्या पूर्तीचे मार्ग मात्र समाजाबरोबर बदलत गेल्याचे दिसून येते. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील की ज्यावरून सांस्कृतिक वैधर्म्य किंवा विविधता स्पष्ट होते. उदाहरणार्थ विवाह, संस्था, कामवासना या प्रवृत्तींची पूर्ती करण्यासाठी कुटुंब ही विवाह संस्था उदयास आली, पण त्याचे विविध प्रकार विविध समाजात दिसून येतात. वैवाहिक योग्यतेचे नियम, विवाहाचे प्रकार, वधूवरांची निवड पद्धती या बाबतीत समाजामध्ये वैधर्म्य आढळून येते. तसेच अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी अर्थसंस्था निर्माण झाल्या. पण भांडवलवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था असे विविध प्रकार विविध समाजात आढळतात. वरील मुद्द्यांवरून हे स्पष्ट होते की प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असते. तसे पाहिले तर सर्वच मानवाच्या मूलभूत गरजा समानच असतात, पण त्या गरजा पूर्ण करण्याचे मार्ग अगदी भिन्न असतात. म्हणून तर प्रत्येक समाजातील भाषा, अन्न, कपडे, वेशभूषा, संपत्तीविषयक नियम इत्यादी अनेक बाबतीत वैधर्म्य दिसून येते. हे वैधर्म्य कशामुळे निर्माण होते याचे स्पष्टीकरण पुढील मुद्द्यावरून येईल. 1. भौतिक पर्यावरणातील वैधर्म्य. मानवी समाजाचे स्वरूप बहुतांशी पर्यावरणावर अवलंबून असते. भूप्रकृती, हवामान, पर्जन्यमान, नैसर्गिक सामग्री, जमीन या बाबींचा त्यात समावेश होतो. भूप्रदेश जर डोंगराळ किंवा सपाट असेल, सखोल व सुपीक असेल तर समाजाचे स्वरूप वेगळे असते. तसेच उष्णकटिबंधात सामाजिक प्रगती होत नाही. समशीतोष्ण प्रदेश त्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. अशा बाबींचा परिणाम मानवाच्या सामाजिक जीवनावर पडत असतो. त्यामुळे विविधता निर्माण होते. 2. भौगोलिक वैधर्म्य. जो मानव समूह इतर समाजापासून पूर्णपणे तुटलेला असतो व एखाद्या बेटाप्रमाणे तो समूह जर अलग झालेला असेल तर त्या समूहातील एकूण सांस्कृतिक जीवनात कोणतेच परिवर्तन होत नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेले जीवनच ते जगतात. उदाहरणार्थ पारंपरिक भारतीय समाजातील ग्रामीण भागात दीर्घकाळपर्यंत काहीच बदल होऊ शकला नाही, परंतु वेगळ्या झालेल्या ग्रामीण समाजाला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बलुतेदारी पद्धती शोधून काढावी लागली. म्हणजेच वेगळेपणामुळे इतर समाजाशी आदानप्रदान नसते. अशा समाजाचे सांस्कृतिक जीवनही वेगळे असते. 3. प्रगतीची संधी. ज्या समाजांना प्रगतीची संधी लाभलेली असते ते समाज सांस्कृतिकदृष्ट्या इतर समाजाहून कितीतरी पुढे गेलेले असतात. परंतु ज्या समाजांना ही संधी मिळत नाही तो समाज मागासलेलाच असतो. म्हणजेच सांस्कृतिकदृष्ट्याही सर्व समाज एकाच पातळीवर असू शकत नाहीत. म्हणून यामध्ये सांस्कृतिक वैधर्म्य दिसून येते. 4. सांस्कृतिक वैशिष्ट्यांची जोपासना. प्रत्येक समाजाला आपली संस्कृती श्रेष्ठ वाटत असते. म्हणून आपली संस्कृती टिकून राहावी व ती कोणत्याच तऱ्हेने भ्रष्ट होऊ नये म्हणून प्रत्येक समाज दक्षता घेत असतो. आपल्या संस्कृतीबद्दलच्या प्रेमामुळे समाजातील संस्कृतीचे वैधर्म्य कायम ठेवावे लागते. वर नमूद केलेल्या कारणांमुळे प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण दिसून येते. म्हणून ज्याप्रमाणे सांस्कृतिक साधर्म्य दिसून येते त्याचप्रमाणे संस्कृतीमध्ये वैधर्म्य किंवा विविधता सुद्धा आढळून येते.
हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. प्रश्न 7. संस्कृती टीप लिहा. उत्तर. मानवी समाजाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा अभ्यास फक्त समाजशास्त्रातच केला जातो असे नाही, तर कला, संगीत, विज्ञान, धर्म इत्यादींचा निर्देश करण्यासाठी सुद्धा संस्कृती या संकल्पनेचा उपयोग अगदी प्राचीन साहित्यात सुद्धा केलेला आढळून येतो. परंतु इतर साहित्यात किंवा अन्य सामाजिक शास्त्रात संस्कृतीचा अर्थ समाजशास्त्रीय अभ्यासापेक्षा वेगळा असल्याचे दिसून येते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संस्कृती म्हणजे काय हे पाहत असताना आपणास पुढील व्याख्यांचा विचार करणे आवश्यक आहे. हर्स्कोविट्झ या शास्त्रज्ञाने संस्कृतीची व्याख्या करताना असे म्हटले आहे की वातावरणाचा मानवनिर्मित भाग म्हणजे संस्कृती होय. या व्याख्येनुसार समाजातील व्यक्तीच्या भोवती ज्या विविध गोष्टी असतात त्या सर्वांचा समावेश वातावरणामध्ये होतो. घरे, दागिने, कोरीव लेण्या, साहित्य, कला, रूढी, परंपरा या सर्वांचा समावेश व्यक्तीच्या सभोवती ज्या विविध गोष्टी असतात त्या सर्वांचा समावेश वातावरणामध्ये होतो. यावरून मानवनिर्मित वातावरण म्हणजे संस्कृती होय असे हर्स्कोविट्झने म्हटले आहे. टायटलर यांच्या मताप्रमाणे समाजाचा सभासद म्हणून जे ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, चालीरीती, परंपरा, सवयी आणि इतर तत्सम बाबी प्राप्त करून घेते त्या सर्वांच्या संमिश्र एकत्रीकरणाला संस्कृती असे म्हणतात. पाश्चात्य विचारवंतांप्रमाणेच भारतीय विचारवंतांनी सुद्धा संस्कृतीची व्याख्या केलेली आहे. या संदर्भात डॉक्टर इरावती कर्वे यांची व्याख्या महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मतानुसार मानवी समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. इरावते कर्वे यांनी संस्कृतीची व्याख्या करताना भौतिक व अभौतिक असे संस्कृतीचे 2 प्रकार केले आहेत. भौतिक संस्कृती म्हणजे मानवाने आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक वातावरणात बदल करून केलेली वस्तुरूप निर्मिती होय. लाकडापासून टेबल, खुर्ची, मातीपासून विटा, कवेलू, मडकी, बांबूपासून बासरी, सूप, टोपली इत्यादी तयार करणे ही वस्तुरूप निर्मिती मानली जाते. परंतु म्हणून या प्रकारच्या संस्कृतीला भौतिक संस्कृती म्हणतात, तर अभौतिक संस्कृतीचे आकलन मनोमन होत असते. भौतिक संस्कृतीप्रमाणे अभौतिक संस्कृती डोळ्यांना दिसत नाही. उदाहरणार्थ ज्ञान, विश्वास, संकेत, लोकाचार इत्यादी अभौतिक निर्मिती अभौतिक संस्कृतीत केली जाते. वरील विवेचनावरून संस्कृती भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही प्रकारची असते असे स्पष्ट होते. वरील व्याख्यांचा परामर्श घेतला असता असे दिसून येते की संस्कृतीची व्याख्या करताना काही विचारवंतांनी फक्त भौतिक घटकांनाच महत्त्व दिले, तर काही विचारवंतांनी भौतिक व अभौतिक या दोन्ही घटकांचा सांस्कृतिक अंतर्भाव केला आहे. याचा सारासार विचार करून आपणास असे म्हणता येईल की मानवी समाजाची संस्कृती ही भौतिक आणि अभौतिक अशी दोन्ही प्रकारची असते. म्हणून संस्कृतीचा अर्थ स्पष्ट करताना डॉक्टर इरावती कर्वे यांची व्याख्या महत्त्वाची वाटते. थोडक्यात समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचाराला आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. प्रश्न 8. संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगा. कॅरेक्टरिस्टिक. उत्तर. संस्कृतीच्या व्याख्यांवरून संस्कृतीची वैशिष्ट्ये समजावून घेता येतात. प्रत्येक समाजाची एक विशिष्ट जीवनपद्धती असते. सर्वच समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक जीवनपद्धतीचा विचार करता असे लक्षात येते की विविध समाजाच्या संस्कृतीमध्ये काही समान वैशिष्ट्ये आढळतात. ती पुढील प्रमाणे. 1. अमूर्तता. संस्कृती ही अमूर्त घटकांनी युक्त असते. या अमूर्त घटकात प्रथा, परंपरा, कायदा, संकेत, विश्वास यासारख्या घटकांचा समावेश होतो. हे घटक अमूर्त, अस्पर्श असतात.
परंतु या घटकांचे मनोमन आकलन होते. संस्कृतीचे हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य एडवर्ड टायलर यांनी सांगितले आहे. त्यांनी वस्तुरूप निर्मितीचा संस्कृतीत समावेश केला नाही तर संस्कृती अमूर्त असते असे प्रतिपादन केले आहे. 2. शिक्षित वर्तन प्रकार. संस्कृती ही उपजतच प्राप्त होत नाही तर ती शिकावी लागते. बालकास जन्मतः संस्कृतीचा परिचय नसतो, परंतु संस्कृती शिकण्याची क्षमता त्याच्याजवळ असते. समाजसद किंवा सदस्यांकडून बालक संस्कृतीतील घटकांना आत्मसात करीत असतो. संस्कृती शिकण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक व अजाणतात चाललेली असते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने सांस्कृतिक व्यवहार शिकले जातात. म्हणूनच संस्कृती ही शिक्षित वर्तन प्रकार आहे असे म्हटले जाते. 3. हस्तांतरण क्षमता. संस्कृतीचे संक्रमण होत असते. हे संक्रमण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, एका समाजाकडून दुसऱ्या समाजाकडे चाललेले असते. संस्कृती संक्रमणाचे कार्य संकेत व भाषेच्या माध्यमातून होते. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्यांचा भारतीयांनी स्वीकार केलेला आहे. अशा प्रकारे संस्कृतीचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व एका समाजाकडून दुसऱ्या समाजाकडे होत असते. 4. सामायिकता. संस्कृती समाजाच्या सामायिक मालकीची असते. कोणत्याही एका व्यक्तीची किंवा समूहाची ती मालकी नसते. काही वस्तू व्यक्तीच्या मालकीच्या असतात. त्यावर व्यक्ती आपल्या मालकी हक्कही सांगते. परंतु संस्कृतीच्या बाबतीत मात्र असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे कोणतीही एखादी व्यक्ती किंवा समूह संस्कृतीची निर्मिती करू शकत नाही, तर प्रत्येक समाज व्यक्ती संस्कृतीची निर्मिती करते. ज्ञान, प्रथा, कौशल्य, श्रद्धा इत्यादी संस्कृतीच्या घटकांवर कोणत्याही व्यक्तीची मालकी नसते, तर संस्कृती ही सामायिक असते. 5. परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता हा संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण गुण आहे. काही अभ्यासक संस्कृतीला स्थायी म्हणतात, परंतु हे शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नाही. कारण मानवी समाजातील सभासदांच्या गरजा वाढलेल्या असतात व त्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्या बाबतीत प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यासाठी नव्या ज्ञानप्रक्रियेमुळे संस्कृतीत निरंतर परिवर्तन होते. एवढे मात्र निश्चित की संस्कृतीमधील बदलाची गती सारखीच असते. उदाहरणार्थ, आदिवासी संस्कृतीत बदलाची गती अत्यंत मंद असते, तर आधुनिक समाजातील संस्कृतीच्या बदलाची गती अत्यंत जलद असते. म्हणून परिवर्तनशीलता हे संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. 6. संचयनशीलता. संस्कृती ही संचयनशील असते. प्राणी जगतात. एका पिढीने प्राप्त केलेली संस्कृती त्याच स्वरूपात कायम असते. दुसरी पिढी त्याच गोष्टी आत्मसात करते. ज्या पहिल्या पिढीने आत्मसात केलेल्या असतात, ज्यामध्ये अन्न, शोधन, प्रजनन, संरक्षण, निवास अशा प्रारंभिक बाबींचा समावेश होतो, त्यामुळे प्राणी संस्कृतीचा विकास झालेला आढळत नाही. परंतु मानवी संस्कृती ही निरंतर विकसित होत असते. संस्कृतीतील घटकांमध्ये सतत नवीन भर पडते व अशा घटकांचा संचय होतो. पुढील पिढी पुढचा टप्पा गाठत असते. ज्याप्रमाणे मधमाशी पोळ्यात थेंब थेंब मध आणून संचय करते, त्याप्रमाणे आविष्कार व प्रसारण रीतीने संस्कृती संचयनाचे कार्य चालत असते. म्हणून संस्कृती ही संचयनशील असते. 7. मानवनिर्मित. समाजात ज्या मानवनिर्मित गोष्टी असतात त्यांचाच समावेश मानवनिर्मित संस्कृतीत होतो. ज्या गोष्टी निसर्गनिर्मित आहेत त्यांचा समावेश संस्कृतीत होत नाही. उदाहरणार्थ, नद्या, वृक्ष, पर्वत, समुद्र इत्यादी ही निसर्गनिर्मित असल्याने ती मानवी संस्कृतीचा भाग नाही. परंतु नदीवर बांधलेले धरण मानवनिर्मित असल्याने त्याचा अंतर्भाव समाजाच्या संस्कृतीत होतो. समाजात व्यक्ती परस्परांच्या सहवासात राहतात. त्यांच्यामध्ये ज्या आंतरक्रिया होतात व जी विचारांची, ज्ञानाची देवाणघेवाण होते
त्यातूनच संस्कृतीची निर्मिती होत असते. आपले सामाजिक जीवन शक्य व्हावे, आपले परस्परांबरोबरचे व्यवहार सुरळीत चालावे यासाठी काही नियम व निर्बंध तयार केलेले असतात. रूढी, परंपरा, कायदे हे या प्रकारचे नियम होत. या सर्वांचा समावेश संस्कृतीत होतो. तसेच समाजात जी नैसर्गिक परिस्थिती असते तिचा आपल्या गरजा भागवण्यासाठी जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल व तिच्यावर ताबा मिळवून आपल्या हेतूच्या पूर्ततेसाठी तिला जास्तीत जास्त कशी राबविता येईल या दृष्टीने समाजातील व्यक्ती सतत प्रयत्नरत असतात व या प्रयत्नातून संस्कृतीची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ, आपल्या अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी जमिनीचा उपयोग करण्याचे मानवाने जे प्रयत्न केले त्यातूनच शेतीचे अवजारे, शेती करण्याची विकसित कला, यंत्रे, तंत्रे व ज्ञान इत्यादी सांस्कृतिक गोष्टी निर्माण झाल्यात. अशा प्रकारे व्यक्ती परस्परांबरोबरच ज्या आंतरक्रिया करतात त्यातून संस्कृतीची निर्मिती होते. मानवाचे प्रयत्न, बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती इत्यादी गोष्टी संस्कृतीच्या निर्मितीस कारणीभूत होतात. म्हणून संस्कृती ही मानवनिर्मित आहे. 8. आदर्शात्मक स्वरूप. समाजाची अभौतिक संस्कृती आदर्शात्मक स्वरूपाची असते. समाजातील रूढी, परंपरा, नैतिकता, लोकनीती, मूल्ये, श्रद्धा इत्यादी गोष्टींचा समावेश समाजाच्या अभौतिक संस्कृतीत होत असतो. या सर्व गोष्टी आदर्शात्मक स्वरूपाच्या असतात. व्यक्तींनी समाजात कसे वागावे, काय करावे, काय करू नये हे या गोष्टींद्वारे निश्चित केले जाते. या गोष्टी आदर्शात्मक स्वरूपाच्या असल्याने त्या संपूर्णपणे अंमलात आणणे व्यक्तीला शक्य होत नसेल तर या गोष्टी व्यक्तीच्या वर्तनास एक प्रकारची दिशा देत असते. म्हणून संस्कृतीचे आदर्शात्मक स्वरूप एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. 9. प्रतिकात्मकता. संस्कृती ही अमूर्त असल्याने संस्कृतीतील आशय अधिक महत्त्वाचा असतो. समाजाच्या संस्कृतीचा अर्थ प्रतीकांमध्ये साठवलेला असतो. व्यक्तीची प्रत्येक बाह्यक्रिया आंतरिक विचाराचे प्रतीक आहे. प्रतीकांचा वापर करून संस्कृती आत्मसात करण्याचे शिकले व शिकवले जाते. म्हणून मानवनिर्मित वस्तू, उदाहरणार्थ खुर्ची, पुस्तक, पोथी, टेबल, टीव्ही, रेडिओ इत्यादी शब्द विशिष्ट वस्तूंचा प्रतिकात्मक अर्थ स्पष्ट करतात. तिरंगा ध्वज म्हणताना आपल्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण होते. क्रूस हा शब्द ख्रिश्चन धर्मियांसाठी धार्मिक निष्ठा व त्यागाचे प्रतीक आहे. अशा प्रकारच्या अनेक उदाहरणातून संस्कृतीचा प्रतिकात्मक अर्थ स्पष्ट करता येतो. म्हणून संस्कृती ही प्रतिकात्मक आहे असे म्हटले जाते. अशा प्रकारे मानवाची वैशिष्ट्ये असलेली संस्कृती मानवनिर्मित असते. संस्कृती मानवाच्या संस्कारित वर्तन प्रकारांचा समुच्चय आहे. ती एक जीवन पद्धती आहे. प्रत्येक पिढी या जीवन पद्धतीचा स्वीकार तर करीत असतेच, पण त्याचबरोबर आपल्या समाजाचा एक अमोल ठेवा म्हणून तिचे जतनही करीत असते. याप्रमाणे संस्कृतीचे लक्षणे किंवा वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील. प्रश्न 9. सामाजिक पाश्चात्यायनावर एक टिप्पणी लिहा. उत्तर. सांस्कृतिक पाश्चात्यायनाची संकल्पना सर्वप्रथम ऑगबर्न या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने एका पुस्तकामध्ये स्पष्ट केली आहे. ऑगबर्नच्या मते आधुनिक संस्कृतीच्या विभिन्न भागांमध्ये समान गतीने परिवर्तन होत नाही. काही भागांमध्ये इतरांच्या तुलनेत फारच शीघ्र गतीने परिवर्तन होत असते. परंतु संस्कृती ही एक अशी अवस्था आहे जिच्या विभिन्न भागांमध्ये परस्परावलंबन असणे आवश्यक आहे. ही व्यवस्था तेव्हाच टिकून राहील जेव्हा तिच्या एका भागामध्ये शीघ्र परिवर्तन आल्यास दुसऱ्या भागामध्ये सुद्धा त्याच प्रमाणात परिवर्तन होईल. वास्तविकपणे असे दिसून येते की संस्कृतीच्या दोन संबंधित भागांमधील परिवर्तनामध्ये निर्माण झालेले हेच अंतर म्हणजे सांस्कृतिक पाश्चात्यायन होय. ऑगबर्नच्या मते संस्कृतीची भौतिक व अभौतिक अशी दोन अंगे असतात. या दोन अंगांमध्ये एकाच वेळी बदल होत नाही. परिवर्तनाच्या प्रक्रियेत एका अंगाची विशेष प्रगती होते तर एक अंग मागे पडते.
व दोन घटकात तफावत निर्माण होते. ही तफावत किंवा अंतर म्हणजे सांस्कृतिक पाश्चात्य होय. उदाहरणार्थ भौतिक प्रगतीचे लक्षण म्हणून स्कूटर घेणे व अभौतिक संस्कृतीची अधोगती म्हणजे त्या स्कूटरची पूजा करणे असे सांगता येईल. व्यक्ती भौतिक संस्कृती लवकर आत्मसात करते, परंतु अभौतिक संस्कृती मात्र तेवढ्या लवकर आत्मसात करता येत नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो. थोडक्यात सांस्कृतिक पाश्चात्य म्हणजे भौतिक व अभौतिक संस्कृतीमधील फरक किंवा अंतर होय. सांस्कृतिक पाश्चात्याचा सिद्धांत संस्कृतीचे कोणते अंग गतिशील आहे हे दाखवितो. त्यामुळे प्रगतीची दिशा कळते व सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप स्पष्ट करता येते. म्हणून समाजशास्त्रात सांस्कृतिक पाश्चात्य या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. प्रश्न 10. संस्कृतीचे स्वयंकेंद्रीकरण यावर टिप्पणी लिहा. उत्तर. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे कार्टे, माझे ते सर्व चांगले ही मानवी मनाची स्वाभाविक घडण आहे. ती एक मानसिक अवस्था आहे ज्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. व्यक्ती लहानपणापासून ज्या सामाजिक मूल्यांचा स्वीकार करते तीच मूल्ये चांगली व श्रेष्ठ आहेत असा व्यक्तीचा दृढ विश्वास असतो. त्यामुळे इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या विश्वासावर, त्या समजुतीवर आधारित असतो. त्यामुळे तो आपल्या जीवनमूल्यांवरून दुसऱ्यांच्या जीवनमूल्यांचे मूल्यांकन करतो. स्वतःच्या जीवनमूल्यांवरून दुसऱ्याच्या जीवनमूल्यांचे मूल्यांकन करण्याच्या या वृत्तीसच संस्कृतीचे स्वयंकेंद्रीकरण असे म्हणतात. प्रत्येक समाजाची संस्कृती त्या समाजातील व्यक्तीला श्रेष्ठ वाटते. आपली संस्कृती इतर समाजाच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे, क्षेत्र आहे असा अहंभाव व्यक्तीमध्ये निर्माण होतो. व्यक्ती आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असते. यालाच संस्कृतीचे स्वयंकेंद्रीकरण असे म्हणतात. प्रश्न 11. व्यक्तिमत्व व संस्कृती यांचे वर्णन करा. उत्तर. व्यक्तीची शारीरिक वाढ समाजातच होते. काही कल्पना, सवयी, अभिवृत्ती व मूल्यांचे संक्रमण मुलांकडे होत असते. या सर्वांच्या संघटित स्वरूपालाच संस्कृती असे म्हटले जाते. समाजातील निरनिराळ्या रूढी, परंपरा, नीती, कल्पना इत्यादींना सामाजिक वारसा समजले जाते व हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केला जातो. या वारसामुळेच समाजातील व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते, विकसित होत असते. प्रत्येक समाजाची संस्कृती वेगवेगळी असल्याने त्या समाजातील संस्कृतीनुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते. म्हणजेच व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याच्या संस्कृतीनुसार घडत असते. लिटन आणि कार्डिनर यांनी केलेल्या अध्ययनावरून हे स्पष्ट झाले आहे की समाजाच्या संस्कृतीनुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते आणि म्हणूनच आजही प्रत्येक संस्कृतीमध्ये व्यक्तीचे विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व असलेले आढळून येते. थोडक्यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत व विकासात संस्कृतीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रश्न 12. भौतिक संस्कृती याबद्दल माहिती द्या. उत्तर. मानवी समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती होय. संस्कृतीशिवाय कोणताही समाज असू शकत नाही. संस्कृती ही मानवी समाजाची महत्त्वाची आवश्यकता आहे, कारण व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात वर्तनाचे स्वरूप संस्कृतीद्वारेच ठरते. जन्मास येणारा प्रत्येकच जीव सुरुवातीला फक्त एक हाडामासांचा गोळा असतो. त्याला सामाजिक प्राणी बनवण्यात संस्कृतीचाच महत्त्वाचा वाटा असतो. संस्कृतीची निर्मिती मुख्यतः मानवी समाजाद्वारेच होते, कारण संस्कृतीच्या निर्मितीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारी क्षमता फक्त मानवी समाजातच आहे. मानवाने निर्माण केलेली संस्कृती त्याच्याच विकासासाठी आणि प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे, पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मानवाला अनुकूलनात सहाय्य करणे, मानवामध्ये सहकार्याच्या भावनेची निर्मिती करणे, पूर्वानुभवाच्या वारसाचे संक्रमण करणे
यासारखी अनेक कार्ये संस्कृतीच करीत असते. या कार्याव्यतिरिक्त संस्कृती आणखी एक महत्त्वाचे कार्य करते, ते म्हणजे व्यक्तीच्या जडणघडणीचे म्हणजेच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याच्या दृष्टीने संस्कृतीचे अत्यंत महत्त्व आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणाची निर्मिती संस्कृतीच करीत असते. त्यामुळेच व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात संस्कृतीचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. ऑगबर्न यांनी संस्कृतीचे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती असे दोन प्रकार केले आहेत. भौतिक संस्कृतीत दृश्य वस्तूंचा, विशेषतः मानवी प्रयत्नाने तयार झालेल्या गोष्टींचा समावेश केला जातो, तर अभौतिक संस्कृतीत समाजातील प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, धर्म इत्यादी अदृश्य गोष्टींचा समावेश केला जातो. प्रश्न 13. संस्कृतीचे प्रकार सांगा. उत्तर: संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या गोष्टी भौतिक आणि अभौतिक स्वरूपाच्या असतात. त्यावरून संस्कृतीचे सामान्यपणे भौतिक आणि अभौतिक संस्कृती असे दोन प्रकार पडतात. त्या प्रकारांची माहिती पुढील प्रमाणे घेता येते. 1. भौतिक संस्कृती, मटेरियल कल्चर. समाजातील व्यक्तींनी निर्माण केलेल्या काही गोष्टी भौतिक स्वरूपाच्या असतात. त्यांना भौतिक अस्तित्व असते. त्या वस्तुरूप असतात. त्या डोळ्यांना दिसू शकतात व स्पर्शाने त्यांचे ज्ञान होऊ शकते. अशा गोष्टींचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो. घरदार, कपडालत्ता, दागदागिने, भांडी-कोंडी, सामान-सुमान, वाहतुकीची साधने, शेतजमीन इत्यादी विविध तऱ्हेच्या आणि डोळ्यांना दिसणाऱ्या व स्पर्शाने जाणवणाऱ्या वस्तू या भौतिक संस्कृतीच्या प्रकारात मोडतात. अशा वस्तूंची संख्या नेहमीच वाढत असते. संस्कृतीच्या या प्रकाराला मूर्त संस्कृती असेही म्हणतात. मानवाने निर्माण केलेल्या आपल्या गरजपूर्तींच्या साधनांचा समावेशही यामध्ये होतो. विविध उपकरणे, आयुधे, हत्यारे यांचा यामध्ये समावेश होतो. यंत्रेही मूर्त असतात. अजंठा, वेरूळ किंवा खजुराहो येथील लेणी ही मूर्त संस्कृती आहे. परंतु त्यामागची कलात्मकता ही मात्र अमूर्त संस्कृती असते. मॅलिनोव्स्की व C.C. नॉर्थ यांच्या मते संस्कृतीला साधनात्मक मूल्य असते व आपली उद्देश्य साध्य करण्यासाठी मानवाने संस्कृतीची निर्मिती केलेली असते. संस्कृती साधनरूप असते. त्यांनी माध्यम हा शब्द वापरून व्यक्ती आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या पद्धती निर्माण करतात त्यांचाही समावेश संस्कृतीमध्ये होतो असे सांगितले आहे. अगदी सुईपासून ते संगणकापर्यंत अशा सर्व वस्तूंचा समावेश भौतिक संस्कृतीत होतो. मानवी जीवनासाठी व मानवी अस्तित्वासाठी भौतिक संस्कृती महत्त्वाची असते. भौतिक संस्कृतीच्या विकासामुळे माणसाला पर्यावरणाचे अनुकूलन साधता येते अथवा काही प्रमाणात पर्यावरणावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. मानवाने आपल्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी अनेक गोष्टींची निर्मिती केली आहे. मानवाने निर्माण केलेल्या या सर्व भौतिक वस्तू म्हणजेच भौतिक संस्कृती होय. उदाहरणार्थ कापसापासून कपडे, लाकडापासून फर्निचर, दगड, विटा, चुना यापासून घर इत्यादी भौतिक वस्तूंची निर्मिती मानवानेच केली आहे. एका वस्तूपासून दुसरी वस्तू तयार करताना मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या गरजांची आणि आवश्यकतांची पूर्तता केली आहे. निसर्गातील व आपल्या सभोवतालच्या वातावरणातील उपलब्ध वस्तूंचा उपयोग करून मानवाने भौतिक संस्कृतीची निर्मिती केलेली आहे. 2. अभौतिक संस्कृती, नॉन मटेरियल कल्चर. संस्कृतीच्या या प्रकाराला अमूर्त संस्कृती असेही म्हणतात. अमूर्त परंतु मानवनिर्मित अशा गोष्टींचा समावेश या प्रकारात होतो. उदाहरणार्थ लोकरूढी, लोकनीती, ज्ञान, आचारनीती, समाजव्यवस्था इत्यादी ही सर्व अमूर्त प्रकारांची कल्पना मानवी मनात असते. अर्थात भौतिक संस्कृतीपेक्षा या प्रकाराला अधिक महत्त्व प्राप्त झालेले असते. उदाहरणार्थ यंत्रसामुग्री ही वस्तुरूपात असते, परंतु ती तयार करण्यामागील ज्ञान व ती चालवण्याविषयीची कल्पना हे मात्र अमूर्त असते. तेव्हा मानवी विचार आणि बुद्धिमत्ता यानुसार प्रामुख्याने संस्कृतीची जडणघडण होत असते.
या प्रकारालाच अभौतिक संस्कृती म्हटले जाते. अभौतिक संस्कृतीत समाजातील प्रथा, परंपरा, आचारविचार, लोकसाहित्य, धार्मिक नियम, प्रमाणके व मूल्ये इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. अभौतिक संस्कृतीतील गोष्टी या अदृश्य व अस्पृश्य व अमूर्त असतात. त्या डोळ्यांना दिसत नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही, तर त्या गोष्टी केवळ मनाला जाणवणाऱ्या असतात. एडवर्ड टेलरच्या मते संस्कृती ज्ञान, कला, परंपरा, विश्वास, नीतितत्वे, कायदे इत्यादी गोष्टी असतात. या सर्व गोष्टींना भौतिकदृष्ट्या अस्तित्व नसते, परंतु या अभौतिक गोष्टी मात्र मानव समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. या अभौतिक गोष्टी मानवी जीवनावर फार मोठा प्रभाव पाडत असतात. हॅरी जॉन्सन यांनी सुद्धा अभौतिक गोष्टींना संस्कृती मानले आहे. तसेच क्रोबर व क्वॉकहान यांनी संस्कृतीच्या 160 व्याख्यांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना 160 पैकी 145 व्याख्यांमध्ये अभौतिक गोष्टींनाच महत्त्व दिल्याचे आढळून आले. यावरून हे स्पष्ट होते की बहुतेक विचारवंतांनी संस्कृतीची व्याख्या करताना संस्कृतीच्या अभौतिक घटकांनाच विशेष महत्त्व दिले आहे. भौतिक संस्कृतीपेक्षा अभौतिक संस्कृतीलाच खरे महत्त्व असते, कारण वस्तूपेक्षा वस्तू निर्माण करण्याचे तंत्र, कला व ज्ञान हेच अधिक महत्त्वाचे असते. तीच अमूर्त संस्कृती असते. तसेच समाजाचा सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. तो त्या वस्तूंच्या रूपातच नव्हे, तर त्या वस्तूसंबंधीच्या ज्ञानाच्या स्वरूपात. तसेच संस्कृतीचा एक विशेष गुणधर्म म्हणजे ती आकलन केली जाते, आत्मसात केली जाते. पण ही अमूर्त संस्कृती डोळ्यांना न दिसणारी व स्पर्शाने न समजणारी अशी असते, पण त्यांचे होणारे परिणाम मात्र निरीक्षणक्षम असतात. अभौतिकतेचे हिशलेर, व्हायटन आणि हंटर यांनी 2 प्रमुख भाग सांगितले आहेत. नियमनात्मक संस्कृती. यामध्ये लोकरूढी, लोकनीती, कायदे यांचा समावेश होतो. व्यक्ती वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी जी नियमने असतात ती या प्रकारात मोडतात. बोधात्मक संस्कृती. हा संस्कृतीचा वैचारिक स्वरूपाचा घटक असतो. समाजाविषयीच्या ज्ञानाचा यात समावेश होतो. श्रद्धा, मूल्ये, योग्य, अयोग्य, चांगले, वाईट, खरे, खोटे याविषयीची जाणीव होणे, बोध होणे हीच बोधात्मक संस्कृती असते. व्यक्ती व संस्कृती. कल्चर अँड इंडिव्हिज्युअल. प्रश्न 14 टिप लिहा. व्यक्ती व संस्कृती. उत्तर: व्यक्तीच्या जीवनात संस्कृतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. व्यक्तीच्या जीवनात संस्कृतीचे कार्य महत्त्वाचे आहे. ते पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट करता येते. 1. संस्कृती मानव प्राण्याला सामाजिक प्राणी बनवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. संस्कृती व्यक्तीच्या वर्तनाला व व्यवहाराला नियंत्रित करून व्यक्तीला सामूहिक जीवन व्यतीत करण्यास भाग पाडते. व्यक्तीच्या जीवनासाठी एक आराखडा तयार करून देण्याचे कार्य संस्कृतीच करते. व्यक्तीने समाजात कसे राहावे, वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत व्यक्तीचा व्यवहार कसा असावा इत्यादींचे मार्गदर्शन संस्कृतीच करीत असते. 2. व्यक्तीच्या संकटसमयी त्याला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी संस्कृतीच मार्ग दाखवित असते. संस्कृतीमध्ये ज्या सामूहिक सवयींचा समावेश होतो त्या सवयी व वर्तन प्रकारांना एक प्रतिमान प्राप्त होत असते आणि या व्यवहार प्रतिमानानुसारच प्रत्येक व्यक्तीला आपले वर्तन ठेवावे लागते. या वर्तन प्रतिमांना आत्मसात करण्यासाठी व्यक्तीला कोणत्याही बाह्यशक्तीची मदत घ्यावी लागत नाही, तर संस्कृतीमुळे हे वर्तन व्यक्तीकडून आपोआप घडून येते. उदाहरणार्थ, वडीलधाऱ्यांचा मान करणे, त्यांना नमस्कार करणे इत्यादी. व्यक्तीला मानसिक सुरक्षितता प्रदान करण्याचे कार्यही संस्कृतीच करते. संस्कृतीमुळेच व्यक्तीला कोणत्याही गोष्टीसाठी त्रास होत नाही, कारण व्यक्तीसाठी संस्कृतीने आधीच सर्व काही निश्चित करून ठेवलेले असते. 3. संस्कृतीचे एका पिढीकडे दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण केले जाते. वास्तविकतः आपण जे काही शिकतो ते आपल्या पूर्वजांकडून शिकत असतो. व्यक्ती आपल्या मागच्या पिढीतील व्यक्तींच्या चांगल्या कार्यामुळेच वर्तमान जीवनात चांगले कार्य करीत असते किंवा काहीतरी बनतो. तिला प्रत्येक पिढीत
नव्याने सुरुवात करण्याची आवश्यकता नसते. याचाच अर्थ व्यक्ती संस्कृतीच्या माध्यमातून अनेक परंपरागत चालीरीती व वर्तन प्रकारांशी परिचित होत असतो आणि त्यानुसार आपले वर्तन प्रकार किंवा सामाजिक व्यवहार निश्चित करीत असतो. 4. व्यक्तीच्या संदर्भात संस्कृतीचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे संस्कृती व्यक्तीच्या इच्छा व आवश्यकतांची पूर्तता करीत असते. व्यक्तीच्या सामाजिक व जैविक तसेच मानसिक अशा अनेक प्रकारच्या इच्छा व आवश्यकता असतात. या आवश्यकतांची पूर्तता व्यक्ती संस्कृतीच्या माध्यमातूनच करीत असते. वास्तविकतः कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचे महत्त्व याच गुणावर निर्भर असते की ती संस्कृती व्यक्तीच्या सामाजिक व जैविक गरजांची पूर्तता कोणत्या मर्यादेपर्यंत करू शकते. व्यक्तीच्या जैविक आवश्यकता म्हणून लैंगिक तृप्ती, अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी आवश्यकतांची व सामाजिक आवश्यकता म्हणून शिक्षण, मनोरंजन, धर्म, दर्जा इत्यादी आवश्यकतांची पूर्तता संस्कृतीच करीत असते. अशा प्रकारे व्यक्तीच्या संदर्भात संस्कृतीचे महत्त्व आहे. व्यक्तीच्या संदर्भात संस्कृतीचे आणखी एक महत्त्व म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे हे होय. व्यक्तीची शारीरिक वाढ समाजातच होते व विशेषतः आई, वडील व समाजातील इतर व्यक्तींकडून काही कल्पना, सवयी, अभिवृत्ती व मूल्यांचे संक्रमण मुलाकडे होत असते. समाजातील निरनिराळ्या रूढी, परंपरा, नीतिकल्पना इत्यादींना सामाजिक वारसा समजले जाते. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केला जातो. या वारशामुळेच समाजातील व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते, विकसित होत असते. प्रत्येक समाजाची संस्कृती वेगवेगळी असल्याने त्या समाजातील संस्कृतीनुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते. याचा अर्थ व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याच्या संस्कृतीनुसार घडत असते. लिंटन आणि कार्डिनर यांनी केलेल्या अध्ययनावरून हे स्पष्ट झाले आहे की समाजाच्या संस्कृतीनुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते आणि म्हणूनच आजही प्रत्येक संस्कृतीमध्ये व्यक्तीचे विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व असलेले आढळून येते. थोडक्यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत व विकासात संस्कृतीचे विशेष महत्त्व आहे. संस्कृती व समाज, कल्चर अँड सोसायटी. प्रश्न 15. संस्कृती व समाज टीप लिहा. उत्तर. समाज आणि संस्कृती यांच्यातही अत्यंत घनिष्ठ स्वरूपाचा संबंध आहे, कारण समाजाच्या दृष्टीनेही संस्कृतीचे विशेष योगदान आहे. संस्कृतीचे समाजाप्रतीचे योगदान खालीलप्रमाणे आहे. 1. सामाजिक संबंधांना स्थिरता प्रदान करण्याचे महत्त्वाचे कार्य संस्कृतीच करीत असते. म्हणजे संस्कृतीचे महत्त्व केवळ व्यक्तीसाठीच नाही तर समाजासाठीही आहे. संस्कृतीशिवाय कोणत्याही प्रकारचे समूह जीवन शक्य नाही. समाजातील मूल्ये आणि आदर्शांची स्थापना संस्कृतीच करीत असते. व्यक्तीचे वर्तन, व्यवहार नियमित करण्याच्या दृष्टीने, व्यक्तीच्या व समाजाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने व समूहाचे सातत्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने संस्कृतीचे विशेष महत्त्व आहे. 2. समाजासाठी नवनवीन गरजांची निर्मिती संस्कृतीच करीत असते. नव्या प्रेरणा, शोध, आविष्कार, ज्ञान इत्यादींची निर्मिती करून त्यांच्या तृप्तीची व्यवस्था ही संस्कृतीच करीत असते. तसेच समूह सदस्यांच्या सौंदर्यात्मक, नैतिक व धार्मिक हितसंबंधांची संतुष्टीही संस्कृतीच करीत असते. 3. समाजाच्या संस्कृतीत सदैव परिवर्तन होत असते. नवे व्यवहार, विचार, शोध व आविष्कारामुळे संस्कृतीत सतत परिवर्तन होत असते. संस्कृतीतील या परिवर्तनामुळे संस्कृतीला आपल्या परिघाबाहेरच्या शक्तींची सामंजस्य निर्माण करावे लागते. संस्कृती दृष्टिकोनाला व्यापक बनवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असते. अशा प्रकारे संस्कृतीचे समूहदृष्ट्या महत्त्व आहे. वरील विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की संस्कृती व्यक्ती व समाज या दोहोंच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. म्हणून संस्कृती, व्यक्ती व समाज यांचा अतिशय जवळचा परस्पर संबंध आहे. प्रमाणक, नॉर्म्स. प्रश्न 16. प्रमाणक म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगा. उत्तर. समाज व्यवस्थेमध्ये विविध समूहांचा अंतर्भाव होतो.
या समूहामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट दर्जा असून दर्जाला अनुसरून असलेली भूमिका तिला पार पाडावी लागते. ही भूमिका पार पडत असताना व्यक्तींनी आपल्या भूमिकांना अनुसरूनच वर्तन करावे. यासाठी प्रत्येक समाजात विविध नियम तयार झालेले असतात. त्यांनाच प्रमाणके किंवा नियमने नॉर्म्स असे म्हणतात. ही प्रमाणके दोन भूमिकांमधील परस्पर संबंध ठरवून देतात व भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी विशिष्ट प्रकारे वागावयास भाग पाडतात. प्रमाणके व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करतात. प्रमाणक म्हणजे काय? एक संकल्पना म्हणून समाजशास्त्र तिचा वापर कसा होतो हे प्रमाणकांच्या पुढील व्याख्येवरून लक्षात येईल. 1. हार्टन व हंट यांच्या मताप्रमाणे अवतरणामध्ये काय असावे अशी अपेक्षा व्यक्त करणारी संकल्पना म्हणजे प्रमाणके व नियमन होय. 2. रॉबर्ट व बियरस्टेड यांच्या मते आपण सहभागी होत असणाऱ्या सामाजिक परिस्थितीत आपले वर्तन नियंत्रित करणारा आदर्श किंवा नियम म्हणजे प्रमाणके व नियमन होय. 3. हॅरी जॉन्सन यांच्या मते व्यक्तिवर्तनावर मर्यादा घालण्याच्या दृष्टीने मनात बाळगलेले अमूर्त आदर्श म्हणजे प्रमाणक होय. 4. शेरीफ व शेरीफ यांच्या मताप्रमाणे अपेक्षित वर्तन प्रकाराशी संबंधित असलेली समस्वरूपी विधाने म्हणजे सामाजिक नियमन होय. वरील व्याख्यांवरून सामाजिक प्रमाणकाचे स्वरूप स्पष्ट होते. मानव हा सामाजिक प्राणी असल्याने मानवेतर समाजाचे जीवन जसे स्वाभाविक वृत्तीवर अवलंबून असते तसे मानवी समाजाचे मुळीच नसते. मानवाचे सामाजिक जीवन हे समाजमान्य असलेल्या मानवी आदर्शांवर आधारलेले असते. व्यक्तीच्या जीवनावर मर्यादा घालून त्या व्यक्तीचे जीवन सीमित व नियंत्रित केले जाते. व्यक्तींचे सामाजिक संबंधही सामाजिक नियमनानुसार ठरत असतात. अशा प्रकारे व्यक्तींनी कसे वागावे, परस्परांशी कसे संबंध ठेवावेत याबद्दलचे प्रस्थापित झालेले व समाजाने मान्यता दिलेले वर्तन प्रतिमान म्हणजे प्रमाणके होत. प्रमाणकांचे प्रकार. सामाजिक नियमनांना व प्रमाणकांना समाजाचा कितपत पाठिंबा आहे यावरून सामाजिक नियमांचे या प्रमाणकांचे प्रकार करता येतात. प्रमाणकांचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. प्रमाणकांचे प्रकार. 1. संबंधात्मक प्रमाणके रिलेशन नॉर्म्स आणि 2. नियंत्रणकारी प्रमाणके रेग्युलेटिव्ह नॉर्म्स. 1. संबंधात्मक प्रमाणके. 1. संबंधात्मक प्रमाणके. संबंधात्मक प्रमाणके निरनिराळे दर्जे भूषवणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी कशा प्रकारे वागावे, कोणती कर्तव्ये पार पाडावी हे स्पष्टपणे सांगतात. त्यांचे स्वरूप आदेशात्मक असते. पित्याने मुलीचे पालनपोषण केले पाहिजे तसेच मुलीने पित्याबद्दल आदर ठेवला पाहिजे ही संबंधात्मक प्रमाणकाची उदाहरणे आहेत. 2. नियंत्रणकारी प्रमाणके. नियंत्रणकारी प्रमाणके व्यक्तीच्या वर्तनासंबंधी सर्वसाधारण नियम सांगतात. काय योग्य आणि अयोग्य या संबंधीचे मार्गदर्शन ते करतात. पण व्यक्तीने निश्चितपणे कोणते वर्तन करावे हे सांगत नाही. व्यक्तीने केलेले विशिष्ट वर्तन योग्य आहे की अयोग्य आहे एवढेच ते सांगतात. खरे बोलावे, दुसऱ्यांचा आदर करावा, चोरी करू नये इत्यादी उदाहरणे या प्रकारात येतात. व्यक्तीची भूमिका कोणतीही असो, तिने साधारणतः कसे वागावे हे नियंत्रणकारी प्रमाणके सांगतात. काही प्रमाणके सकारात्मक होकारात्मक स्वरूपाची असतात, म्हणजे व्यक्तीने कसे वागावे हे सांगणारे, तर काही प्रमाणके नकारात्मक स्वरूपाची असतात, म्हणजेच व्यक्तीने कसे वागावेस हवे किंवा कसे वागू नको हे या प्रमाणकाद्वारा सुचविले जाते. म्हणजेच प्रमाणकांप्रमाणे वर्तन करणाऱ्या व्यक्तींना जशी शिक्षा होते त्याचप्रमाणे प्रमाणकांचे समर्थन करून वागणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वर्तनाबद्दल बक्षीस व पुरस्कार दिला जातो. प्रमाणकांचे विविध प्रकार प्रत्येक समाजात दिसून येतात. त्यातील काही महत्त्वाची प्रमाणके पुढीलप्रमाणे आहेत. 1. लोकरूढी फोकवेज. 2. लोकनीती मॉर्स. 3. रूढी कस्टम्स. 4. कायदे लॉज. 5. विधी रिच्युअल्स. 6. संकेत कन्व्हेन्शन. 7. निषेध नियम टाबू. 8. फॅशन. 9. शिष्टाचार एटिकेट्स.
समाज मान्यता, नियमनांच्या निर्मितीचे स्वरूप व नियमनांच्या पालनातील स्वयंपूर्तता इत्यादींवरून सामाजिक प्रमाणकांचे वरीलप्रमाणे प्रकार करता येतात. प्रमाणकांचे महत्त्व. समाजाच्या उदयापासून सामाजिक प्रमाणके निर्माण झालेली असतात. या प्रमाणकामुळेच समाजातील परस्पर सहकार्य वाढीस लागते व समाजात एकजिन्सीपणा निर्माण होतो. लोकांच्या वर्तनावर मर्यादा घालण्याचे महत्त्वाचे कार्य प्रमाणके करीत असतात. सामाजिक प्रमाणके लहानपणापासून व्यक्तीला शिकविले जातात. त्यांच्यामुळेच कोणत्या प्रसंगी कसे वागावे, कसे वागू नये हे व्यक्तीला कळते. सामाजिक प्रमाणकांना एक प्रकारची उपयुक्तता असते, ती व्यक्तींना जाणवते व म्हणून व्यक्ती प्रमाणकांचे पालन करतात. व्यक्तींनी प्रमाणके आत्मसात केलेली असतात. प्रमाणक पालनाची सवय व्यक्तीला लागते. त्या दृष्टीने व्यक्तीला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न प्रत्येक समाजात प्रमाणके करतात. समाजाच्या नियमांचे पालन करणे आपल्या हिताचे आहे याची जाणीव व्यक्तींना असल्यामुळे सुद्धा व्यक्ती प्रमाणकांचे पालन करते. समाजाशिवाय आपले जीवन अशक्य आहे याची जाणीव व्यक्तींना होते व व्यक्ती प्रमाणके पाळतात. निरनिराळ्या मानवी समूहात प्रमाणकाच्या स्वरूपात भिन्नता आढळते. म्हणूनच निरनिराळ्या समाजामधील व्यक्तींच्या वर्तनात भिन्नता आढळून येते. यावरून सामाजिक प्रमाणकांचा अभ्यास केल्याशिवाय व्यक्तिव्यक्तींच्या परस्पर संबंधाचा आपण अभ्यास करू शकत नाही हे स्पष्ट होते. म्हणूनच समाजशास्त्राच्या अभ्यास विषयात सामाजिक प्रमाणकांच्या अभ्यासाला महत्त्व आहे. मूल्ये, व्हॅल्यूज. प्रश्न 17. मूल्य म्हणजे काय? मूल्याचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. मूल्य म्हणजे काय? दर्जा व भूमिका, समूह, प्रमाणके यांच्याप्रमाणे मूल्यसुद्धा समाज संरचनेचा मूलभूत घटक आहे. प्रत्येक समाजाची प्रमाणके सामाजिक मूल्याच्या आधारानेच निश्चित केली जातात. इष्ट, अनिष्ट, चांगले, वाईट, योग्य, अयोग्य यामध्ये भेद करणारे जे काही दंडक वा माप प्रत्येक समाजात असतात त्यांना सामाजिक मूल्ये असे म्हणतात. प्रत्येक समाजामध्ये अशी अनेक मूल्ये असतात जी त्या विशिष्ट समाजाद्वारे स्वीकारली जातात. मूल्ये भिन्न भिन्न स्वरूपाची असतात. एखाद्या समाजाने स्वीकारलेली मूल्ये ही त्या समाजातील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे अभिन्न अंग बनलेली असतात. म्हणून मूल्य ही संकल्पना घेतल्याशिवाय सामाजिक संबंधाचा अभ्यास करता येऊ शकत नाही. सामाजिक मूल्यांचा अर्थ स्पष्ट करताना समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या सामाजिक मूल्यांच्या व्याख्यांचा आढावा घ्यावा लागेल. 1. इलियट व मेरिल यांच्या मताप्रमाणे सामाजिक मूल्ये अशी सामाजिक उद्दिष्टे आहेत की ज्यांचा आपल्याकरता काही अर्थ असतो आणि ज्यांना आपण जीवन योजनेकरता महत्त्वपूर्ण समजतो त्याला सामाजिक मूल्ये असे म्हणतात. 2. हेनरी जॉन्सन यांच्या मतानुसार मूल्य म्हणजे एक असे मापदंड की ज्याच्या आधारे आपण वेगवेगळ्या वस्तूंमध्ये तुलना करतो. काही चांगल्या व उचित समजतो तर इतर वाईट व अनुचित समजतो. काही बरोबर तर काही चूक समजतो. यालाच सामाजिक मूल्य म्हणतात. याप्रमाणे समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक मूल्यांची व्याख्या केली आहे. प्रत्येक समाजात जीवनाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या वर्तनाची योग्यता ठरवणारा मापदंड या अर्थाने सामाजिक मूल्ये विविध असतात. म्हणजे चांगले, वाईट, योग्य, अयोग्य, बरोबर, चूक या भावना मूल्यांमध्ये सामावलेल्या असतात. सामाजिक मूल्यांच्या आधारे अनेक विविध गोष्टींचे मूल्यमापन केले जाते. उदाहरणार्थ भावना, कल्पना, कृती, गुण, वस्तू, समूह, ध्येये व साधने इत्यादी. प्रेमभावना चांगली तर द्वेषभावना वाईट ही गोष्ट समाजाच्या मूल्य व्यवस्थेवरूनच ठरत असते. सामाजिक मूल्यांचे महत्त्व. भूमिका, समूह, प्रमाणके व मूल्ये या घटकांचा सामाजिक रचनेत समावेश होतो व ते परस्परांशी संबंधित असतात. समाजाच्या मूल्याशी व्यक्ती भावनात्मक बंधनांनी जोडल्या जातात. म्हणजेच मूल्यांशी त्या भावना निगडीत असतात. त्या मूल्यांना तडा गेल्यास त्या अस्वस्थ होतात. मूल्यव्यवस्था एकंदर सामाजिक जीवनाचे मार्गदर्शन करते. मूल्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला वाव मिळतो. व्यक्तिमत्वाचे एकत्रीकरण घडून येते. आंतरक्रिया व्यवस्थेचे एकीकरणसुद्धा मूल्य व्यवस्थेमुळेच घडून येते. मूल्यामुळे संघर्ष टाळले जातात. सर्वांनी मूल्य समान मान्य केले असेल तर संघर्ष होत नाही. याप्रमाणे सामाजिक मूल्ये व संकल्पनेचे महत्त्व सांगता येतील. मूल्ये आणि प्रमाणकांचा संबंध. मूल्ये आणि प्रमाणके यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे.
व त्यांच्यामधील अंतरही अस्पष्ट आहे. प्रमाणके आणि मूल्ये या दोहोंकडूनही व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले जाते. मूल्ये आणि प्रमाणकांमध्ये मुख्य भेद म्हणजे मूल्ये सर्वसामान्य वर्तन कसे असावे हे सांगतात. मूल्ये ही एक प्रकारे सर्वसामान्य आदर्श असतात, तर प्रमाणके विशिष्ट स्वरूपाची असतात. मूल्यांच्या आधारे प्रमाणके निर्माण होतात. पातिव्रत्य हे हिंदू स्त्रीच्या दृष्टीने मूल्य ठरते, तर तिने दुसरा विवाह करू नये हे प्रमाणक ठरते. अशा प्रकारे प्रमाणिक ही संकल्पना स्पष्ट करताना प्रमाणकांचे महत्त्व, प्रकार आणि मूल्य व प्रमाणक यांच्या संबंधाचा आढावा घेता येईल. प्रश्न 18. चिन्हे सायन्स टीप लिहा. उत्तर: चिन्हे हा आणखी एक महत्त्वाचा मूलभूत घटक प्राध्यापक हेरी जॉन्सन यांनी प्रतिपादन केला आहे. चिन्हात पुढील 2 बाबींचा समावेश होतो. 1. इशारा देणारी खूण सिग्नल आणि 2. प्रतीक सिम्बॉल. इशारा देणारी खूण वस्तू, घटना अथवा परिस्थिती यांचे भूत, वर्तमान व भविष्यकालीन अस्तित्व दर्शवते. गावातील किंवा शहरातील ओले रस्ते त्या शहरात पाऊस पडून गेल्याचा इशारा करतात, किंवा आकाशात जमा झालेले काळे कुट्ट ढग लवकरच पाऊस पडेल याचा इशारा देतात. पहिली घटना ही भूतकाळात घडलेल्या घटनेबाबत इशारा देते, तर दुसरी घटना भविष्यकाळात काय घडणार याचा इशारा देते. पाऊस पडून गेला ही भूतकालीन घटना व पाऊस पडणार ही भविष्यकालीन घटना होय. ओले रस्ते आणि काळे ढग ही इशारा निदर्शक खूण होय. इशारा देणारी खूण आणि तिचे उद्देश दोन्हीही अधिक गुंतागुंतीच्या मोठ्या घटनेचा एक भाग होय. इशारा देणाऱ्या खुणा ज्याप्रमाणे मनुष्यांनी कृत्रिमपणे काही खास इशारा देणाऱ्या खुणा शोधून काढल्यात किंवा तयार केल्या, या कृत्रिम इशारादर्शक खुणांना मानवी जीवनात खूपच महत्त्व प्राप्त होते. इशारा निदर्शक खूण सिग्नल एकच असला तरी त्या खुणेचा अर्थ परिस्थितीनुसार प्रसंगानुरूप वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, बंदुकीच्या गोळ्याचा आवाज याचा अर्थ 1. शर्यत सुरू करणाराचा इशारा, 2. सूर्याचा उदय झाल्याची खूण, 3. धोक्याच्या सूचनेसंबंधी इशारा, 4. कवायत चालू करण्याचा इशारा असा वेगवेगळा घेतला जातो. सिम्बॉल आणि इशारा या दोघात असलेली सीमारेषा अत्यंत अस्पष्ट आहे. परंतु इशारा देणाऱ्या खुणा म्हणजे सिग्नल्स आणि प्रतीक म्हणजे सिम्बॉल्स यातील भेद स्पष्ट करताना प्राध्यापक हेरी जॉन्सन यांनी पुढील प्रमाणे विवेचन केले आहे. तांत्रिक दृष्ट्यातून विचार करता इशारा निदर्शक खुणात सिग्नल्स 3 पदरी संबंधाचा समावेश होतो. हे 3 पदर क्रमाने स्पष्टीकरण करणारा इशारा, हेतू किंवा उद्देश होत. या उलट प्रतीक सिम्बॉल या शब्दात मात्र 4 पदरी संबंधाचा हे 4 पदर क्रमाने स्पष्टीकरण करणारा प्रतीक, संकल्पना आणि हेतू किंवा उद्देश. आपले सर्व प्रकारचे व्यावहारिक कार्य हे इशारा निदर्शक खुणेत समाविष्ट होते किंवा समाविष्ट असते. या उलट सर्व प्रकारच्या आशय संप्रेषणात व धर्म, कला, समावेश सर्व प्रकारच्या भावना प्रकटीकरणात प्रतीकांना महत्त्व प्राप्त होते. प्रत्येक मानवी समाजात आशय संप्रेषणाचे व भावना व्यक्त करावयाचे महत्त्वाचे प्रतीक आहे भाषा. या भाषेचा प्रमुख व मूळ प्रकार म्हणजे भाषण करणे वा बोलणे. प्रत्येक समाजात काही लोक अशिक्षित असतात. अशिक्षित हा शब्द या ठिकाणी प्रतिकात्मक रूपात वापरला असून याचा अर्थ ज्या लोकांना भाषा लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण तोंडाने ते भाषा बोलू शकतात. 1. संस्कृती मानवनिर्मित असते. संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती ही मानवाने आणि केवळ मानवानेच निर्माण केली आहे. मानवनिर्मित धर्म, प्रथा, परंपरा, वर्तनाचे विविध प्रकार, मानवाच्या गरजेच्या पूर्ततेसाठी निर्माण केलेल्या विविध वस्तू या सर्वांचा समावेश संस्कृतीत होतो. या जगात मानवनिर्मित वस्तूप्रमाणेच काही निसर्गनिर्मित वस्तू असतात. निसर्गनिर्मित वस्तूंना संस्कृती ही संज्ञा लावता येत नाही. उदाहरणार्थ, डोंगरात उगम पावलेल्या विविध नद्या, समुद्र, सरोवरे, मोठमोठे वृक्ष हे निसर्गनिर्मित असतात. त्यांचा समावेश संस्कृतीत होत नाही. डोंगर हा निसर्गनिर्मित आहे म्हणून डोंगर संस्कृती नाही हे खरे, परंतु या डोंगरातील मनुष्याचा वापर सोपा, सुलभ व्हावा म्हणून डोंगरात बांधलेले रस्ते,
रेल्वे मार्ग हे मानवनिर्मित असल्याने त्यांचा समावेश संस्कृतीत करता येईल. त्याचप्रमाणे डोंगरात खोदलेल्या लेण्या या मनुष्यानेच निर्माण केल्याने त्यांना संस्कृती ही संज्ञा देता येईल. वेरूळ येथील कैलास लेणे मानवी संस्कृतीचा एक सर्वोत्तम आविष्कार होय. त्याचप्रमाणे नदी ही निसर्गनिर्मित आहेत यात मुळीच शंका नाही. पण या नदीवर मनुष्याने बांधलेले घाट, बांधलेली मोठमोठी धरणे, नदीवरचे पूल हे मात्र मानवनिर्मित असल्यामुळे त्याचा संस्कृतीत समावेश होतो. बऱ्याच वेळा सिंधू संस्कृती, गंगा संस्कृती, वोल्गा संस्कृती, नाईल संस्कृती असे शब्दप्रयोग केले जातात. त्याचा अर्थ त्या नद्या संस्कृती या संज्ञेला पात्र ठरत नाहीत. सिंधू संस्कृती म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात आकाराला आलेली विशिष्ट मानवी जीवन पद्धती होय. तद्वतच नाईल नदीच्या खोऱ्यात आकाराला आलेले मानवी जीवन नाईल संस्कृती म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने नदीच्या दोन्ही बाजूंच्या काठावर मानवाने वस्ती केली व त्या नदीच्या अनुषंगाने आपली स्वतःची अशी जीवनपद्धती विकसित केली. ती जीवनपद्धती म्हणजेच संस्कृती त्या विशिष्ट नदीच्या नावाने ओळखली जाते. याशिवाय आपल्या विविध प्रकारच्या गरजांची पूर्तता व्हावी म्हणून मनुष्याने उत्पादित केलेल्या असंख्य वस्तू संस्कृतीत समाविष्ट होतात. अन्न, वस्त्र, निवारा, विविध गट, मूल्ये, प्रमाणक, शिष्टाचार इत्यादींना संस्कृती ही संज्ञा लावता येते. सारांश रूपाने सांगायचे झाल्यास मानवाने स्वतःच्या गरजपूर्तीसाठी निर्माण केलेल्या वस्तू व जीवनाला मार्गदर्शक ठरतील अशा संस्था यांची निर्मिती मानवाने केल्यामुळे त्या सर्वांना संस्कृती ही संज्ञा दिली जाते. 2. संस्कृतीला स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असते किंवा संस्कृती व्यक्ती निरपेक्ष असते. संस्कृती मनुष्याने निर्माण केलेली असते, परंतु असे असले तरी मनुष्याबरोबरच किंवा व्यक्तीबरोबरच संस्कृतीचे अस्तित्व नष्ट होत नाही. संस्कृतीचे अस्तित्व व्यक्ती निरपेक्ष असे असले तरी मनुष्याबरोबरच किंवा व्यक्तीबरोबरच संस्कृतीचे अस्तित्व नष्ट होत नाही. संस्कृतीचे अस्तित्व व्यक्ती निरपेक्ष असे असते. व्यक्ती आज आहेत आणि उद्या असतील असे नाही, पण त्यांनी निर्माण केलेली संस्कृती मात्र चिरंतन टिकते. उदाहरणार्थ वेरूळचे शिल्प, व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. प्रश्न 19. व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी टिप लिहा. उत्तर. व्यक्तिमत्वाचा अर्थ, मीनिंग ऑफ पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्व ही समाज मानसशास्त्रीय संकल्पना आहे. अर्थात समाजशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्राच्या क्षेत्रात व्यक्तिमत्वाचा कितपत विचार केला जातो या बाबतीत बरेच मतभेद आहेत. काहींचे असे मत आहे की व्यक्तिमत्वाने निर्धारण हे जन्मजात असणाऱ्या शारीरिक रचनेनुसार होत असते, तर काहींच्या मते व्यक्तिमत्वाचे गुणधर्म हे संपूर्णपणे सामाजिक असतात. अर्थात जैविक गुणधर्म हे निःसंशय व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. तरीही त्यातील सामाजिक घटकांचे असणारे महत्त्व नाकारता येत नाही. नेहमीच्या व्यवहारातील व्यक्तिमत्व हा शब्द समाजशास्त्रात त्याच अर्थाने वापरला जात नाही. व्यक्तिमत्व म्हणजे गोडवा, पडणारी छाप, पडणारा प्रभाव असा अर्थ होतो. म्हणजेच दुसऱ्यावर प्रभाव पडणाऱ्या गुणधर्माला व्यक्तिमत्व म्हटले जाते. समाजशास्त्रीय अभ्यासात व्यक्तिमत्वाच्या सामाजिक आशयाला अधिक महत्त्व असते. सामाजिक अनुभूतीतूनच व्यक्तिमत्व निर्माण होते. इंग्रजीतील पर्सनॅलिटी यावरून व्यक्तिमत्वाच्या सामाजिक आशयाचा बोध होतो. पर्सोना हा लॅटिन भाषेतील शब्द असून रंगभूमीवरील आपली भूमिका पार पाडण्याच्या वेळी जे मुखवटे वापरत त्याला पर्सोना असे म्हणत. त्यामुळे भूमिकेप्रमाणे पर्सोना बदलत असत. कालांतराने रंगभूमीपुरताच हा शब्द मर्यादित न राहता व्यक्तीला कुठेही पार पाडाव्या लागणारा सामाजिक भूमिकेसाठी तो वापरण्यात येऊ लागला. व्यक्तिमत्व हे प्रत्येकालाच असते. शास्त्रीयदृष्ट्या त्यात कमी अधिकपणा नसतो. व्यक्तिमत्वाच्या प्रमाणात फरक नसतो, तर फरक फक्त व्यक्तिमत्वाच्या स्वरूपात काहींमध्ये असतो. जेव्हा व्यक्ती ज्या स्थितीत समाजात वावरते किंवा भाग घेते त्या स्थितीवर व्यक्तिमत्वाची समाजशास्त्रीय संकल्पना आधारित आहे. प्रामाणिकपणा, महत्त्वाकांक्षा, आक्रमकता इत्यादी व्यक्तिमत्वाची लक्षणे दिसतात. सामाजिक संबंधांमुळे व्यक्तीला अशी लक्षणे प्राप्त होतात. तसेच आनुवंशिकतेने मिळणारी अशीही काही लक्षणे असतात. जन्मजात संपादित लक्षणांचा समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व होय असे जरी असले
तरी बहुतेक लक्षणे ही सामाजिकच असतात. लज्जाभाव, मैत्रीभाव, अहमभाव हे सामाजिक संबंधातूनच निर्माण होतात. सामाजिक आशयाबरोबरच व्यक्तिमत्वाला मानसिक बाजूही असते. समाजीकरणाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी समाजाचे ज्ञान करून घ्यावे लागते व व्यक्तिमत्वाचे संघटन करावे लागते. व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करणाऱ्या अनेक व्याख्या करण्यात आल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे स्पष्टीकरणही करण्यात आले आहे. G.W. ऑलपोर्ट यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील 50 वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्ती आणि व्यक्तिमत्व यांचे स्पष्टीकरण केले आहे. त्यातील मूलभूत अर्थ रंगभूमीवरील मुखवटा यापासून निर्माण झाला आहे. व्यक्तीची शारीरिक वैशिष्ट्ये, नैतिक मूल्यांची परिपक्वता, आकर्षकतेचे सौंदर्य गुण अशा अनेक प्रकारे व्यक्तिमत्वाचे वर्णन करता येते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून मानसशास्त्रीयदृष्ट्या किती भिन्न आहे यावरही व्यक्तिमत्वाची संकल्पना आकारलेली आहे. या अर्थाने व्यक्तिमत्व हे प्रत्येकाला असते. जेव्हा सामान्यपणे आपण असे म्हणतो त्याला व्यक्तिमत्व आहे, तेव्हा त्याच्यात दुसऱ्यांना आकर्षित करून घेण्याचे काही वास्तव गुणधर्म आहेत असे आपण म्हणतो. व्यक्तिमत्वाची व्याख्या. डेफिनेशन ऑफ पर्सनॅलिटी. निरनिराळ्या विचारवंतांनी व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यासाठी ज्या व्याख्या केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे लक्षात घेता येतात. 1. G.W. ऑलपोर्ट. व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक घडणीचे एक क्रियाशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. यामुळेच व्यक्ती पर्यावरणाशी एकात्मता जुळवून घेत असते. पर्सनॅलिटी इज द डायनॅमिक ऑर्गनायझेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑफ दोज psychophysical systems that determine his unique adjustments with environment. G.W. ऑलपोर्ट. 2. किंग्सले डेव्हिस. व्यक्तिमत्व सेंद्रिय नाही व सामाजिकही नाही, पण या दोहोंच्या संमिश्रणातून उदयाला आलेली ती एक सामाजिक घटना आहे. पर्सनॅलिटी इज द सायकिक फेनॉमेनॉन विच इज नायदर ऑर्गॅनिक नॉर सोशल बट अन इमर्जंट फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ द टू. किंग्सले डेव्हिस. 3. सामाजिक विज्ञानांचा ज्ञानकोश. वागणुकींच्या ज्या पैलूंमुळे कोणत्याही व्यक्तीचा समाजात जो अर्थबोध होतो व ती व्यक्ती समाजातील इतर व्यक्तींपासून कशी भिन्न ठरते त्या वर्तनाच्या पैलूंची समाप्ती म्हणजे व्यक्तिमत्व होय. पर्सनॅलिटी इज द टोटॅलिटी ऑफ दोज आस्पेक्ट्स ऑफ बिहेवियर which give meaning to an individual in society and differentiate him from other members in the community. Encyclopedia of Social Science. 4. अँडरसन आणि पार्कर. सवयी, अभिवृत्ती आणि स्वभावगुण यांची सामाजिकरणातून निष्पन्न होणारी एक समग्रता म्हणजे व्यक्तिमत्व आहे. पर्सनॅलिटी इज द टोटॅलिटी ऑफ हॅबिट्स, ॲटिट्यूड्स अँड ट्रेड्स दॅट रिझल्ट फ्रॉम सोशलायझेशन. अँडरसन अँड पार्कर. 5. पार्क आणि बर्गेस. समूहातील व्यक्तीच्या भूमिकेचे स्वरूप ठरवणाऱ्या लक्षणांचे संकलन व संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. पर्सनॅलिटी इज द सम, टोटल अँड ऑर्गनायझेशन ऑफ दोज ट्रेड्स विच डिटरमाइन द रोल ऑफ इंडिव्हिज्युअल इन द ग्रुप. पार्क अँड बर्गेस. प्रश्न 20. संस्कृतीचा व्यक्तिमत्वावरील प्रभाव स्पष्ट करा. उत्तर. व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यात अनेक घटकांचा हातभार लागलेला असतो. त्यामध्ये शारीरिक, मानसिक, आनुवंशिक, पर्यावरणात्मक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा फार मोठा वाटा आहे. लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीवर होत असणाऱ्या संस्काराचा ठसा व्यक्तिमत्वावर कायमपणे उमटत असतो. संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची विशिष्ट जीवनपद्धती म्हणजे संस्कृती असते. खाणे पिणे, बोलणे वागणे, आचार विचार, केशभूषा वेशभूषा, श्रद्धा समजुती, पापपुण्याच्या कल्पना, चांगले वाईट, कलात्मक अभिरुची इत्यादी अनेकविध संस्कार व्यक्तीवर करण्याचा प्रयत्न म्हणजे समाज करीत असतो. त्यामुळे जसे संस्कार तसे व्यक्तिमत्व घडत असते. संस्कृती म्हणजे समाजाची समग्र जीवनपद्धती असते. ज्या जीवनपद्धतीचे प्रतिबिंब व्यक्तीच्या एकूण वर्तनात पडलेले असते. किंबहुना समाजमान्य असलेल्या मूल्यांप्रमाणे व्यक्तीने वर्तन करावे असा समाजाचा आग्रह असतो. त्यासाठी व्यक्तींना विविध मार्गांनी प्रोत्साहित केले जाते व त्याचबरोबर समाजविरोधी वर्तन करणाऱ्या व्यक्तींना वठणीवर आणण्याचेही प्रयत्न केले जातात. साहजिकच प्रत्येक विशिष्ट संस्कृतीप्रमाणे
त्या समाजातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकार घेत असते. समाजाच्या आणि संस्कृतीच्या संकल्पनेप्रमाणे व्यक्तिमत्व ही संकल्पना अमूर्त तत्वाशी निगडित आहे. या तीन संकल्पनात महत्त्वपूर्ण संबंध आहेत. वस्तुतः राल्फ लिंटन यांनी समाज, संस्कृती, व्यक्तिमत्व या बाबतीत असे म्हटले आहे की या तीन गोष्टी परस्परांशी अत्यंत निगडित आहेत की संशोधकाला त्यांच्यातील वेगळेपणा दाखविताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. समाज, संस्कृती, व्यक्तिमत्व यातील परस्पर संबंध पुढील आकृतीच्या सहाय्याने लक्षात घेता येतो. आकृती कृपया शिक्षकांकडून समजावून घ्यावी. व्यक्तिमत्वाला सामाजिक आशय आहे. शारीरिक गुणधर्म, प्रकृती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच व्यक्तिमत्वावर प्रभाव पडणाऱ्या प्रेरणाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. जन्मतः व्यक्ती केवळ जैविक आणि मानसिक असा स्वतंत्र घटक असते, तेव्हा ती सांस्कृतिक गोष्टींच्या प्रभावापासून दूर असते. पण कालांतराने संस्कृतीच व्यक्तिमत्व घडवण्यात अग्रभागी असते. राल्फ लिंटन यांनी त्यांच्या कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ पर्सनॅलिटी या पुस्तकात असे म्हटले आहे की संस्कृती व्यक्तिमत्व संबंध हे सर्वच समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यात मूलभूत महत्त्वाचे आहेत. संस्कृती व्यक्तिमत्व संबंधात एका बाजूला व्यक्तीला लाभणाऱ्या सामाजिक वारसाचा व कळत न कळत त्याला ती कसा प्रसिद्ध देते याचा समावेश होतो, तर दुसऱ्या बाजूला व्यक्तीच्या एकेक अशा गुणधर्माचा समावेश होतो. त्या दृष्टीने व्यक्तीकरणापेक्षा व्यक्तिमत्व ही अधिक व्यापक संकल्पना आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिसंबंधित मानसशास्त्रीय प्रक्रियांचे एकत्रीकरण असते. किंबॉल यंग यांनी असे म्हटले आहे की समाजात व्यक्तीला आवश्यक असणारा आशय आणि दिशा यांचे संघटन करण्याचे कार्य संस्कृती करते. पण याचा अर्थ असा नव्हे की व्यक्तिमत्वातील प्रत्येक घटक हा संस्कृतीने निर्धारित केलेला असतो. व्यक्तिमत्व आणि संस्कृती या दोहोतील परस्पर संबंध हे अधिकच जटिल असे आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची रचना, वर्तन प्रकार, अभिवृत्ती, क्षमता, पात्रता, कौशल्य, सामाजिक समायोजनातील कुशलता यांचे वैशिष्ट्यपूर्ण एकत्रीकरण असते. तर संस्कृती म्हणजे मानवाने समाजाचा एक सदस्य या नात्याने जे प्राप्त केलेले असते त्या सर्वांचा समावेश होतो. संस्कृती म्हणजे मानवाचे विचार, भावना व कृती या संबंधीचे सर्व शिक्षित नियमनात्मक वर्तन प्रकार असतात. संस्कृती हा आपल्या जीवनाचा आणि विचाराचा एक प्रकार आहे. अशी ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. एकाच गोष्टीकडे पाहण्याच्या संस्कृती आणि व्यक्तिमत्व या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. मनुष्याने निर्माण केलेल्या आणि त्यात परिवर्तन केलेल्या गोष्टींचा समुच्चय म्हणजे संस्कृती, रूढी, अभिवृत्ती, सवयी, मूल्ये, वस्तू आणि नियमने यांचा व्यक्ती वापर कसा करतो हे महत्त्वाचे असते. म्हणूनच संस्कृती व्यक्तिखेरीज बनू शकणार नाही. तर दुसऱ्या बाजूला व्यक्तिमत्वे ज्या पद्धतीने तयार झाली आहेत त्यांचे परीक्षण करायचे असेल तर ती संस्कृती समजावून घ्यावी लागेल. कारण जैविक रचना आणि अनुवंश याखेरीज व्यक्तिमत्वात जो भाग आहे तो व्यक्तीने संस्कृतीत राहून आत्मसात केलेला आहे आणि हे सामाजिकरणाद्वारे झालेले असते. हे सामाजिकरण हाही संस्कृतीचाच भाग आहे असे हे चक्र सतत चालू असते. संस्कृतीत भेद असल्यामुळे व्यक्तिमत्वातही फरक पडतो. समाजातील व्यक्तींनी कशा तऱ्हेने वागायचे याचे नमुने संस्कृती तयार करते आणि वर्तनाचे यमुने कसे नसावेत याचेही मार्गदर्शन केलेले असते. त्यामुळे व्यक्तीचा विकास त्याप्रमाणे होत असतो. मनुष्याच्या जैविक मानसिक गरजा लवचिक असतात. त्या कशा भागवायच्या याविषयी ठरवणारी पद्धती संस्कृतीने निर्देशित केलेल्या असतात. याचे उदाहरण म्हणून पाब्लो इंडियन्सचे देता येईल. त्यांच्या संस्कृतीनुसार व्यक्तिमत्व विकासात सहकाराचा फार मोठा वाटा असतो. त्यांची कोणतीही गोष्ट व्यक्तिगत नसते. पण या उलट प्लेन इंडियन्स यांच्या प्रवृत्तीमध्ये स्पर्धेची वृत्ती जास्त असते. रूथ बेनेडिक्ट यांच्या अभ्यासात अशी उदाहरणे दिलेली आहेत. मलेशियातील डोबुअनमुळे ज्या कुटुंबात जन्माला येतात तिथे त्यांचा सांभाळ त्यांचा मामा करतो. त्यांना आईचे प्रेम फारसे मिळत नाही. जादूटोणा, फसवणूक या गुणांचा प्रभाव त्यांच्यावर फार पडतो. त्यामुळे अविश्वास, संशय, द्वेष हे गुण त्यांच्यात सहजपणे रुजतात व प्रभावाने आढळतात. या उलट जुनी लोकात सहकाराची भावना प्रामुख्याने आढळते.
मुलांचा सांभाळ प्रेमाने केला जातो. त्यामुळे ती भावनिकदृष्ट्या स्थिर असतात व त्यांच्यात सहकाराची वृत्ती असते. संशय, स्पर्धा, द्वेष, कलह यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात अभाव असतो. यावरून असे दिसून येते की जैविक रचना व अनुवंश याखेरीज जे गुण व्यक्तीने आत्मसात केलेले असतात त्यात संस्कृतीचा फार मोठा भाग असतो. संस्कृती आणि व्यक्तिमत्व यांचे परस्परावलंबन हे फार महत्त्वाचे असते. तसेच समाजाची संस्कृती आणि व्यक्तिमत्व या दोहोत अत्यंत जवळचा व घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येक समाजाची संस्कृती विशिष्ट स्वभावगुण त्या समाजातल्या व्यक्तीत विकसित होतील यावर भर देते, तर इतर काही गुणांना त्याज्य मानते. त्यामुळे संस्कृतीत जे गुण चांगले मानले जातात ते प्राप्त करून घेण्याचा व्यक्तीचा स्वाभाविक कल असतो. म्हणूनच प्रत्येक संस्कृतीतील सर्व व्यक्तीत अनेक गुणांच्या बाबतीत काही बिनसारखेपणा देतो व त्या संस्कृतीच्या चौकटीत घडणारे एक मूलभूत व्यक्तिमत्व निर्माण होते. समान संस्कृतीच्या प्रभावामुळे सर्वांच्या व्यक्तिमत्वातही बराचसा सारखेपणा असतो. थोडक्यात संस्कृतीचा व्यक्तिमत्वावरील प्रभाव हा वैशिष्ट्यपूर्ण असा असतो. प्रकरण समाप्त.